चला सर्व विद्यार्थ्यांना जय शिवराय, जय भीम, जय बिरसा, जय जोहार। चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओद्वारे आपण बघणार आहोत का संख्या व संख्यांची स्थानिक किंमत, कोणती संख्या असू द्या तिची स्थानिक किंमत, तिची किंमत कशा प्रकारे काढायची ते आज आपण शिकून घेणार आहे। तर चला मित्रांनो, डायरेक्टली आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय। बघा मित्रांनो, या व्हिडिओमधून आपण संख्या कुठली असू द्या तिची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आज बघणार आहोत। तर त्यापूर्वी बेसिक आपण एक कन्सेप्ट बघूया। एक नंबर घेतो, समजा मी, बघा 1 2 3 4 5 6 या प्रकारचा एक नंबर घेतलेला आपण बघा। मग आता समजा या संख्या झाल्या, बरोबर आहे, या संख्या झाल्या, याच्यामधल्या स्थानिक किंमत कशा प्रकारे काढायची ती आता ट्रिक्स आपण समजून घेऊया। बघा यामध्ये लक्षात घ्या, प्रत्येक संख्याची किंमत काय आहे, कशा प्रकारे काढता येईल हे आता आपण डायरेक्टली बघून घेणार। बघा मित्रांनो, आता बघा समजा दिलेली संख्या आपण घेतलेली, यामध्ये बघा इकडनं सुरुवात करतात, जो शेवटचा अंक आला त्याला काय बोलतात, तर तो असतो एकक स्थानी, बरोबर आहे। कुठे असतो तो, एकक स्थानी असतो। त्यानंतर बघा मित्रांनो, दुसरा जो अंक आला त्याच्या बाजूचा तो असतो दशक स्थानी, बरोबर आहे, एकक दशक। त्याच्यानंतर बाजूचा असतो शतक, बघा कुठला असतो, शतक। त्याच्यानंतर त्याच्या बाजूचा असतो हजार, हजार नंतर असतो दशहजार, बघा काय असतो, दशहजार। आणि त्याच्यानंतर पुढे असतो लाख, बघा त्याच्या पुढे असतो लाख, दशलाख, अशा प्रकारच्या किमती चालू होतात। मग लक्षात घ्या, दिलेल्या उदाहरणामध्ये बघा, दिलेल्या उदाहरणामध्ये आता आपण 1,23,456 आपण नंबर आपण घेतलेला आहे। मग याच्यामध्ये दिलेल्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत कशा प्रकारे काढायची, त्याची किंमत काय मूळ हे आपल्याला आज बघून घ्यायचे। बघा, तर दिलेल्या संख्यामध्ये लक्षात घ्या, 6 असो 5 असो 4 असे, याची किंमत काय काय, याची लक्षात घ्या स्थानिक किंमत आणि त्याची मूळ किंमत हा भाग दोन्ही वेगळा आहे। लक्षात घ्या, त्याची मूळ किंमत म्हणजे त्याची किंमत म्हणजे काय, आता जर समजा 3 घेतला तर 3ची किंमत इथं 3 दिलेली, बरोबर आहे। 4 घेतला, 4ची किंमत 4 दिले, 5 घेतला, 5ची किंमत 5 आहे, 6ची किंमत 6 आहे, त्याचप्रमाणे 1 2 ची किंमत 1 2 आहे, बरोबर आहे, हे दिलेले। पण याच्यामध्ये यांची स्थानिक किंमत म्हणजे काय, तर लक्षात घ्या का शेवटी पासून सुरू होते का एकक दशक शतक हजार दशहजार या प्रकारे अंकांची मोजणी सुरू होते। मग या प्रकारे याची स्थानिक किंमत दर्शवली जाते। बघा समजा याच्यामध्ये आपण सांगितलं का आपल्याला 3 ची स्थानिक किंमत काढायची, आपल्याला कोणती किंमत काढायची, 3ची स्थानिक किंमत काढायची। मग जर 3ची स्थानिक किंमत जर तुम्हाला काढायची असेल तर लक्षात घ्या, 3च्या उजव्या साईडला बघा काय, 3च्या उजव्या साईडला किती अंक दिलेले, किती दिले, 1 2 3 अंक दिले, 4 5 6 3 दिलेले, म्हणून तुम्हाला किती शून्य घ्यायचे, तर 3 शून्य घ्यायचे, म्हणजे 3ची किंमत झाली 3000, बरोबर आहे। त्याचप्रमाणे समजा तुम्हाला सांगितलं 5 घ्यायचे, तर हा 5 अंक याच्या बाजूला किती अंक आहे, बरोबर आहे, किती अंक आहे, ते 6 दिलेला आहे, एकच दिलाय, म्हणून 1 0, 5 ची किंमत झाली 50, बरोबर आहे। त्याचप्रमाणे समजा 4 घेतला तर हा 4 दिला, याच्या उजव्या बाजूला, इकडे उजव्या बाजूला, डावी बाजू घ्यायचे का नाही घ्यायचे ते मी पुढे सांगणार आहे, पण इकडे उजव्या बाजूला किती अंक आहे, 2 अंक आहे, 5 आणि 6, मग याच्या बाजूला किती शून्य घेणार, 2 शून्य, किती झाला नंबर, 400 झाला, म्हणून 4 ची स्थानिक किंमत किती आहे, 400। बघा 3 ची किंमत स्थानिक किंमत किती आहे, 3000, 5 ची किती आहे 50, 6 ची किती आहे 6च असणार आहे, लक्षात घ्या। त्याच्यानंतर समजा 2 ची घेतली तर हा 2 दिलाय, किती बाजूला अंक आहे, 4 अंक आहे, मग किती शून्य देणार, 4 देणार। बघा अशा प्रकारे स्थानिक किंमत काढली जाते। त्याच्यामुळे बेसिक गोष्ट लक्षात ठेवा का एकक दशक शतक हजार दशहजार लाख या प्रकारे किंमत सुरू होतात। चला मित्रांनो, आता डायरेक्ट आपण उदाहरणाला सुरुवात करतोय। बघा मित्रांनो, पुढचं उदाहरण दिलंय का 35,945 या संख्येतील आपल्याला एकक स्थानचा आणि शतकी स्थानचा अंकाची आपल्याला काय करायचे का स्थानिक किंमत आपल्याला काढून घ्यायची। बघा मित्रांनो, मग आता बघा संख्या दिलेली आपल्याला, तर समजा आता संख्या आपण इथं घेतली का 35,945 या संख्येतील आपल्याला एकक स्थान, मग आता आपण काय सांगितले, एकक दशक शतक याप्रमाणे अंक सुरू होतात। मग एकक स्थानी कुठला अंक आहे, तर 5 आहे, बरोबर आहे। मग याची किंमत आपल्याला काढायची, याची स्थानिक किंमत काढायची, याची किंमत 5च आहे, पण स्थानिक किंमत आपल्याला काढायची। मग स्थानिक किंमत काढताना इकडे बाजूला कुठले अंक आहे का आपल्याकडे, अजिबात नाहीये, म्हणून आपण काय करणार, 5 गुणिले 1 ठेवा, 5 एकी 5 किंवा डायरेक्टली 5, तर या एकक स्थानाची किंमत बघा काय, एकक स्थानाची किंमत किती झाली, 5 झाली। बघा मित्रांनो, त्यानंतर बघा शतक स्थान सांगितले, मग एकक दशक नंतर शतक
हजार, दशहजार अशा प्रकारे सुरुवात होते. पण आपल्याला शतक सांगितले, मग शतक कुठलं येणार? 9 येणार. बरोबर आहे. किती येणार? 9 येणार. मग समजा शतक स्थानाची किंवा शतकीय स्थानाची स्थानिक किंमत वगैरे किती अशा प्रकारे आपण काढू शकतो. मग आता समजा शतकीय स्थानाची किंमत कुठला अंक 9 दिलेला आहे. बरोबर आहे. कुठला अंक 9 दिलेला आहे. बाजूला किती अंक आहे? याच्या उजव्या साईडला 1 आणि 2 अंक आहे. म्हणून इथं किती शून्य घेणार आपण? 2 घेणार. म्हणून याची किंमत किती झाली 9ची? तर 9ची स्थानिक किंमत झाली 900 झाली. बघा किती झाली? 900. जर समजा 5 आला असता त्याच्या बाजूला किती अंक? 3 अंक आहे. तर आपण किती शून्य घेतले असते? 3 घेतले असते. म्हणून त्याची 5ची किंमत किती झाली असती? तर 5000 झाली असती. बघा मित्रांनो, पुढचं उदाहरण दिलंय का 325.0216 या अंकातील आपल्याला 6 ची स्थानिक किंमत काढायची. आपल्याला बघा कुठली किंमत काढायची? आपल्याला 6 ची स्थानिक किंमत काढायची. आता लक्षात घ्या, 6 ची स्थानिक किंमत काढायची आपल्याला. मग मित्रांनो आता लक्षात घ्या, 6 ची स्थानिक किंमत आपल्याला काढायची. समजा आपण उदाहरण खाली घेतले. मग आता याच्यामध्ये बघा 6 आपल्याला कुठं दिसतोय? बघा तर इथं आपल्याला दिसू शकते का याच्यामध्ये बघा आपल्याला दशांश चिन्ह दिलंय, डेसिमल पॉईंट दिलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला किंमत काढायची. बरोबर आहे. मग अशा वेळी अजिबात लोड घ्यायची गरज नाही मित्रांनो. लक्षात घ्या, अजिबात लोड घ्यायची गरज नाही. जिथं डेसिमल पॉईंट दिलेला आहे, जिथं दशांश चिन्ह दिलेलं आहे, काय करा? याच्या अगोदर एक शून्य घ्या. याच्या अगोदर काय करा? दशांश चिन्ह दिलं असेल, किती अंकी असू द्या, 4 अंकी असू द्या, 5 अंकी असू द्या, 2 अंकी, 3 अंकी, 1 अंकी, किती असू द्या, जिथं दशांश चिन्ह दिलेलं आहे तो दशांश चिन्ह तसाच घ्या ऍज इट इज आणि त्याच्या बाजूला फक्त एक शून्य द्या. काय करा? याच्या बाजूला एक शून्य द्या. इकडे किती अंक असू द्या, 3 डिजिट असू द्या, 4 डिजिट, 5 डिजिट, किती असू द्या, फक्त दशांश चिन्ह त्याच्या बाजूला एक शून्य द्या. कारण आपली 6 ची किंमत बघा 6 इकडे दिलेली आहे. बरोबर आहे. मग 6च्या बघा आता याच्या काय करा? 6च्या डाव्या बाजूला म्हणजे या बाजूला किती अंक दिलेले बघा दशांश चिन्हानंतर. आता हे सोडून द्या, आपण आता शून्य घेतला. बघा बाजूला 1 2 3 किती दिलेले? 1 2 3 दिलेले. म्हणून दशांश चिन्हानंतर 1 2 3 शून्य घ्या आणि आपला राहिलेला उरलेला 6 ऍज इट इज द्या. म्हणजे 6 ची स्थानिक किंमत झाली 0.0006. बघा काय? 0.0006 अशा प्रकारे आले. तर मित्रांनो लक्षात घ्या, अगदी सिंपल आहे. दशांश चिन्ह जिथं तुमचं दिलेलं असेल त्याच्या बाजूला शून्य घ्या, दशांश चिन्ह द्या आणि बाजूला जितके अंक असतील तितके शून्य देऊन टाका. तुमचं उत्तर तुम्हाला येऊन जाणार. चला मित्रांनो, पुढचं उदाहरण आता दिलेलं एकदम अतिशय महत्वाचं उदाहरण आहे. हे जर उदाहरण तुम्हाला समजलं असेल ना, हे जर उदाहरण तुम्हाला समजलं तर 100% समजून जा का आजच्या लेक्चर मधला पूर्ण भाग तुम्हाला समजला. बघा मित्रांनो, सिंपल उदाहरण दिले का 1224.5678 यामध्ये आपल्याला काय करायचे का या उदाहरणामध्ये आपल्याला 5 ची, 6 ची, 7 ची आणि 8 ची स्थानिक किंमत आपल्याला काढून घ्यायची. बघा मग आता सुरुवातीला आपण काय करूया? बघा 5 ची आपण समजा स्थानिक किंमत काढूया. बघा स्थानिक किंमत बरोबर. बघा आता 5 ची स्थानिक किंमत आपल्याला काढून घ्यायची. मग मित्रांनो लक्षात घ्या, मी सुरुवातीला तुम्हाला काय सांगितले का दशांश चिन्ह दिला असेल, डेसिमल पॉईंट दिलेला असेल, कुठं दिलाय? इथं दिलेला आहे, तो डायरेक्टली डेसिमल पॉईंट घेऊन टाका. त्याच्या बाजूला किती अंक असू द्या, 4 अंकी, 5 असू द्या, 6 असू द्या, काही फरक पडत नाही आपल्याला. काय करा? फक्त एक शून्य घेऊन टाका. एक शून्य घेतला, झाला 0 पॉईंट आला आणि आपल्या कुठल्या अंकाची किंमत काढायची? 5 ची काढायची. बरोबर आहे. कुठल्या अंकाची काढायची? 5 ची काढायची. मग 5 च्या डाव्या बाजूला किती अंक दिलेले बघा? दिले का? इकडं दशांश चिन्ह दिले, आपण घेतले ना. मग इथे काय अंक दिले का? नाही दिले. म्हणून 5 ऍज इट इज घ्या. मग 5 ची किंमत आली, स्थानिक किंमत आली 0.5. बघा अगदी सिंपल आहे. त्यानंतर समजा 6 ची स्थानिक किंमत. आता आपल्याला कुठली किंमत काढायची? 6 ची स्थानिक किंमत जर काढायची मित्रांनो तर लक्षात घ्या, सेम ट्रिक्स आपल्याला यूज करायची. पहिल्यांदा काय? डेसिमल पॉईंट दिलेला आहे, डायरेक्टली 0 पॉईंट घेऊन टाकायचा. डेसिमल पॉईंट कुठे असू द्या, डायरेक्टली डेसिमल पॉईंट असेल तर 0 पॉईंट डायरेक्टली घेऊन टाकायचे. आपल्याला विचारच करायचा ना, डायरेक्ट 0 पॉईंट घ्यायचा आहे आणि आपला अंक कुठे शोधायचा? आता आपल्याला 6 घ्यायचंय. बरोबर आहे, 6 घ्यायचंय. मग 6 पासून डेसिमल पॉईंट पर्यंत किती अंक दिलेले बघा? 6 पासून 1 आणि 2. बरोबर आहे, 2 घर आपण येतो इथं.
येतोय की ना आपण 2 घरं, पण याच्यामध्ये डेसिमल पॉईंट आपण ऑलरेडी घेतलाय, मग याच्या बाजूला कुठला अंक, एकच अंक आहे, म्हणून आपण काय करणार, या 5च्या जागी फक्त 0 घ्यायचा. आपण या 5च्या जागी काय घ्यायचा, फक्त 0 घ्यायचा आणि 6 दिलेला तसाच, 6ची किंमत आली 0.06. बघा अगदी सिंपल आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, समजा 7ची किंमत घ्यायची आपल्याला, 7ची स्थानिक किंमत. बघा काय का 7ची स्थानिक किंमत जर आपल्याला काढायची, तर आता मध्ये काय सिंपल ट्रिक्स तीच आपली, 0 पॉईंट घ्यायचा आहे. बरोबर आहे, डायरेक्ट कुठं असू द्या 0 पॉईंट घेतला आणि याच्यानंतर बघा मित्रांनो 7 कुठे दिला आपला तो शोधा. 7 इथं दिलाय, त्याच्या बाजूला पॉईंट आणि 7 मध्ये किती अंक दिलेले, 6 आणि 5, 2 अंक दिलेले, 2 घर दिलेले, म्हणून किती शून्य घेणार आपण, 2 शून्य घेणार. मग डायरेक्टली 1 0 2 0 आणि आपला नंबर आहे तो 7. मग 7ची स्थानिक किंमत आहे 0.007. बघा त्यानंतर समजा 8ची स्थानिक किंमत. बघा मित्रांनो सेम ट्रिक्स आहे. बरोबर आहे, 8ची स्थानिक किंमत जर आपल्याला काढायची, मग 8ची स्थानिक किंमत काढताना आपण सिंपली काय वापरणार आहे, 0 पॉईंट घेणार अगोदर. बरोबर आहे, 8 कुठे शोधा, लास्टला दिलेला आहे आणि पॉइंट मध्ये दशांश चिन्ह आणि म्हणजे अंक दिले आपला, त्याच्यामध्ये किती घर दिलेले बघा, म्हणजे किती अंक दिले, हा पॉइंट आणि 8 या दोघांमध्ये किती अंक दिले, 1 2 आणि 3. किती अंक दिले, 3. मग किती शून्य घेणार आपण, 1 2 आणि 3 आणि शेवटी आपला उरला 8. मग याची किंमत आली 0.008. बघा जर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला, म्हणजे हे जर उदाहरण तुम्हाला समजलं, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ समजला असं मी गृहीत धरू शकतो. चला मित्रांनो पुढचं उदाहरण आपल्याला बघायचे का. बघा उदाहरण दिलं मित्रांनो, 25.9467 यामधील 9 आणि 7 मधील स्थानिक किमतीतील आपल्याला फरक काढायचे. बघा म्हणजेच 25.9467 मधील हा 9 आणि 7 यांच्यामधला आपल्याला काय करायचे, यांच्या स्थानिक किमतीतील आपल्याला फरक काढायचे. बरोबर आहे, मग सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, 9ची स्थानिक किंमत काढावी लागेल, 7ची स्थानिक किंमत काढावी लागेल आणि फरक सांगितलाय म्हणजे आपण काय करणार, सबट्रॅक्शन म्हणजेच काय, मायनस करणार, वजाबाकी करणार. बघा तर सुरुवातीला आपण काय करूया, 9ची स्थानिक किंमत काढूया. बघा 9 या अंकाची स्थानिक किंमत समजा. बघा काय, 9 या अंकाची स्थानिक किंमत. आता इकडे डेसिमल पॉईंट आलेला आहे, दशांश चिन्ह आलेलं आहे, नियम काय सांगतो, 0 डायरेक्टली घेऊन टाकायचा. 0 पॉईंट घेतला, 9 कुठे दिलाय, इथं दिलेलं आहे. बरोबर आहे, इथं दिलाय, मग इथे नंबर आहे का, कुठला अंक आहे का, नाही, म्हणून 9 ऍज इट इज घेणार. त्यानंतर बघा 7 या अंकाची स्थानिक किंमत. बघा काय, तर 7 या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला काढायची मित्रांनो. बघा मग 7 या अंकाची स्थानिक किंमत दिसते आपल्याला, डेसिमल पॉईंट ऑलरेडी आहे, मग 0 पॉईंट आपण डायरेक्टली घेणार. मग हा 7 दिलेला आहे, मग 7 आणि डेसिमल पॉईंट या दोघांमध्ये किती अंक आहे आपल्याला, 1 2 आणि 3 अंक आहे, म्हणून आपण किती शून्य घेणार, 1 2 आणि 3 आणि शेवटी उरला आपला 7 अंक. बघा ह्या दोघांची काय झाली, स्थानिक किंमत झाली. पण आता आपल्याला याच्यामधला काय सांगितलंय, फरक सांगितलाय, दोघांमधला काय सांगितलंय, फरक सांगितलाय. त्यामुळे आता मित्रांनो आपल्याला काय करायचे, काय यांची वजाबाकी करायची. बघा मग समजा स्थानिक किमतीमधील फरक बरोबर, बरोबर आहे, स्थानिक किमतीमधील फरक बरोबर 9ची किती दिले, 0.9. बरोबर आहे, किती आली, 0.9. त्यानंतर 7ची स्थानिक किंमत किती आहे, 0.0007 आलेली. या दोघांची काय करा, वजाबाकी करून घ्या. बघा मग समजा वजाबाकी केल्यानंतर आता 0.9 दिलेलं आहे वजा 0.0007 हा दिलेला आहे. बरोबर आहे, मग आता 9च्या पुढे अंक नाही, आता डेसिमल पॉईंट आहे, त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, 0 वाढू शकतो. खाली 4 अंक दिले म्हणून वरती पण आपण काय केले, 3 शून्य वाढून घेतले. बघा मग आता काय करा, यांची वजाबाकी करा. आता 0तून 7 जात नाही म्हणून 10 होणार, हातच्याला किती येणार, 1 येणार. बरोबर आहे, मग 10तून 7 गेले, किती आला, 3 आला. पुन्हा 0तून 1 जात नाही म्हणून इकडे 10 होणार, 10तून 1 गेला 9, पुन्हा हातच्याला इकडे 1, पुन्हा 10तून 1 गेला 9, इकडे हातच्याला 1 आणि 9तून 1 गेला 8 आणि 0 पॉईंट दशांश चिन्ह म्हणजे ऍज इट इज. मग बघा का यांची स्थानिक किमतीमधली फरक किती आला का, 0.8993 हा इतका आलेला. बघा मित्रांनो काय का उदाहरण आपल्याला काय दिलं होतं का, 25.9. बघा मित्रांनो उदाहरण काय दिलं होतं का, 25.9467 यामधील 9च्या व आणि 7च्या स्थानिक किमतीमधला फरक काढायचे. तर आपण काय केलं, 9ची स्थानिक किंमत काढून घेतली, डेसिमल पॉईंट दिलेला म्हणजे दशांश चिन्ह दिलाय, मग 0 पॉईंट डायरेक्टली 9 घेतला. त्यानंतर 7ची स्थानिक किंमत आपल्याला 0 पॉईंट घेतल्यानंतर दशांश चिन्ह आणि 7 मध्ये किती घर आहे, 1 2 3 घर आहे, मग डायरेक्टली आपण 3 घर ऍज इट इज घेतली. त्यानंतर यांचा फरक सांगितलाय म्हणून 0.9 वजा केल्यानंतर 0.9 मधून 0.0007 वजा केल्यानंतर
केल्यानंतर तर आपल्याला उत्तर किती भेटणार आहे 0.899 आपलं भेटणार आहे. म्हणजेच काय यांच्या दोघांच्या स्थानिक किमतीमधला फरक आहे 0.899 आहे बघा मित्रांनो. व्हिडिओ आवडला ना मित्रांनो व्हिडिओला लाईक. चला मित्रांनो बघा पुढचं उदाहरण दिलं आपल्याला का 9,34,352 यामधील आपल्याला 3 हा अंक दिलेला. या 3 अंकाचा आपल्याला काय करायचे स्थानिक किमतीमधले आपल्याला फरक काढायचे. मग आता दिलेल्या संख्येमध्ये आपण बघू शकतात का 2 ठिकाणी 3 दिलेलं आहे. बरोबर आहे 2 ठिकाणी 3 दिलेलं आहे. मग यांच्या स्थानिक किमतीमधला आपल्याला फरक काढायचे. मग काय करा या 3ची आणि या 3ची अगोदर स्थानिक किंमत आपण काढून घेऊया आणि नंतर काय करूया वजाबाकी. मग समजा पहिला आपण 3 घेऊया नंतर दुसरा. बरोबर आहे पहिला 3 या अंकाची बघा काय पहिल्या 3 या अंकाची समजा स्थानिक किंमत. बरोबर आहे स्थानिक किंमत. मग हा दिलेला 3 आहे. आता याच्यामध्ये डेसिमल पॉइंट आहे का नाहीये. मग दिलेला 3 ऍज इट इज घ्या आणि याच्या बघा डाव्या साईडला किती अंक येते म्हणजे किती घर आहे बघा. आता 3 दिलेला आहे मग 1 2 3 4 मग किती शून्य येणार 1 2 3 4 बघा मित्रांनो किती शून्य येणार 1 2 3 4 शून्य येणार. त्यानंतर बघा समजा दुसरा 3 दिला आता आपण काय का दुसरा 3 या अंकाची आपल्याला काय करायचे का स्थानिक किंमत काढायची. मग कुठं दिलेलं आता आपल्याला 3 इथं दिलेलं आहे. बरोबर आहे मग 3 हा घेतला त्याच्यानंतर बाजूला किती घर आहे 2 घर आहे म्हणजे 2 अंक आहे म्हणून 2 शून्य घेतले. किती आला 300 आला. मग या दोघांची काय करा आता वजाबाकी करा कारण आपल्याला सांगितलंय काय फरक सांगितलाय. बरोबर आहे काय सांगितलंय फरक सांगितलाय. म्हणून स्थानिक किमतींचा फरक किंवा स्थानिक किंमत फरक बरोबर बघा काय तर बघा डायरेक्टली या दोघांची काय करा वजाबाकी करून घ्या म्हणजे 30,000 वजा 300 बघा काय काय या दोघांची काय करायची डायरेक्ट वजाबाकी करायची. मग आता डायरेक्टली यांची वजाबाकी केलं 30,000 मधून 300 वजा करायचे. बरोबर आहे मग किती येणार 29,700 आपले फायनल उत्तर असणार आहे डायरेक्टली आपण वजाबाकी केल्यानंतर. तर लक्षात घ्या अशा प्रकारे उदाहरण आहे एकदम सिंपल उदाहरण आहे. फक्त लक्षात घ्यायची स्थानिक किंमत आहे फरक विचारला का जो मोठा फरक असेल जो मोठा स्थानिक किंमत असेल मोठ्यामधून काय करा छोटी वजा करा तुम्हाला डायरेक्ट स्थानिक किंमत येऊन जाईल मित्रांनो. बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पुन्हा एकदा सांगतोय का लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओद्वारे चॅनलद्वारे. चला मित्रांनो पुढचं अतिशय महत्त्वाचं उदाहरण आहे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये आपल्याला दिले का 2 नंतर येणाऱ्या 5 ची किंमत ही बघा काय 2 नंतर येणाऱ्या 5 ची किंमत ही 4 नंतर येणाऱ्या 5 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे बघा. मग आता काय करावं लागेल आपल्याला का सुरुवातीला 2 नंतर येणारे 5 आता हा दिसतोय आपला 2 आहे. बरोबर आहे मग या 2 नंतर हा दिलेला 5 आहे म्हणजे आपल्याला 5 ची स्थानिक किंमत काढावी लागेल. त्यानंतर सांगितले पुढं का 4 नंतर येणारा 5 मग आता 4 इथे 4 नंतर हा 5 आहे याची स्थानिक किंमत किती पट दिलेली आपल्याला ही काढायची. तर चला मित्रांनो आता डायरेक्टली आपण व्हिडिओला सुरुवात करतोय. बघा मित्रांनो मग आता 5 ची आपल्याला स्थानिक किंमत काढायची. समजा आपल्याला 5 ची स्थानिक किंमत बरोबर आहे 5 ची स्थानिक किंमत बरोबर मग आता 5 आपल्याला दिलेला आहे. बरोबर आहे दशांश चिन्ह याच्यामध्ये दिलं नाही म्हणून 5 आपण डायरेक्टली घेतला. त्याच्यानंतर पाठीमागं बघा किती घर आहे किती अंक 1 2 3 4 मग किती शून्य येणार 1 2 3 4 बरोबर आहे 4 शून्य घेतली याची किंमत आली 50,000 याची स्थानिक किंमत आहे. नंतर बघा दुसरा 5 दिलेला आहे. बरोबर आहे दुसऱ्या 5 ची स्थानिक किंमत लक्षात घ्या काय का दुसऱ्या 5 ची स्थानिक किंमत आपल्याला दिलेली आहे. समजा 5 दिले इथं याच्या बाजूला कुठले अंक दिले का नाही दिले म्हणून 5 दशेच्या तसं आपण घेणार. बघा मित्रांनो काय करणार आपण 5 हा दिलेला दशेच्या तसाच घेणार. त्यानंतर बघा मित्रांनो 5 ऍज इट इज घेतल्यानंतर आता आपल्याला सांगितलंय का या दोघांच्या स्थानिक किमतीमधला आपल्याला काय सांगितलं फरक विचारलाय का नाही विचारलाय पट विचारलाय. लक्षात घ्या काय विचारलंय पट किती पटीत आहे म्हणून पट असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल गुणाकार घ्यावा लागेल. बरोबर आहे काय करावं लागेल गुणाकार घ्यावा लागेल. मग किती पट विचारलाय म्हणून काय करा 5x घ्या डायरेक्टली काय करा 5x घ्या. मग लक्षात घ्या का ज्याप्रमाणे आपण फरक काढत होतो वजाबाकी करत होतो त्याप्रमाणे आता काय करायचं आपल्याला का जर याची पट विचारली असेल जो मोठी संख्या जी आली असेल म्हणजे मोठी जी संख्या स्थानिक किंमत आली असेल त्या संख्येला काय करा छोटी संख्या दिलेली बरोबर आहे छोट्या संख्येने काय करा मोठ्या संख्येला डायरेक्टली डिवाइड करा. म्हणजे काय दिलंय तर 5 ची पहिल्या 5 ची जी स्थानिक किंमत आली किती आली 50,000 आलेली. मग काय करा का याला डायरेक्टली काय करा तुम्ही 5 ची जो दुसरा किंमत आहे त्याला काय करा आणि डिवाइड करा. म्हणून
पट बरोबर समजा इथं x घेतला हा, तर 5 ने याला काय करा डिवाइड करा, त्यानंतर 5 ने याला भाग द्या, 5 एकी 5 उरले 0 4 ऍज इट इज. बघा किती उरले ऍज इट इज, म्हणून उत्तर आलं तुमचं 10,000. म्हणून 2 नंतर येणारा 5 आणि 4 नंतर येणारा 5 यांच्या पट किती आहे, तर हा याच्यामध्ये दिले आपल्याला 10,000 इतका आहे. लक्षात घ्या, अगदी सिंपल आहे. फक्त लक्षात घ्या पट म्हणजे काय, गुणाकार असतो, किती पटीमध्ये असतो. त्याच्यानंतर फरक म्हणजे काय असतो, वजाबाकी असतो. बरोबर आहे. तर लक्षात घ्या, तुम्हाला जर विचारला का पट काढायचे तर दोन संख्यांची स्थानिक किंमत काढू द्या. जी संख्या छोटी असेल तिने काय करा, मोठ्या संख्येला डायरेक्टली भाग देऊन टाका. आलेलं उत्तर तुमचं काय असणार आहे, किती पटीमध्ये दिलेलं तुमचं फायनल उत्तर असणार आहे. चला शेवटचं उदाहरण. चला मित्रांनो, पुढचं उदाहरण दिलं आपल्याला का 60,325 ही संख्या दिली. यामध्ये आपल्याला 6 ची स्थानिक किंमत ही 2 या अंकाच्या म्हणजे 2 या संख्येच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे आपल्याला काढायचे. बघा आता संख्या आपण घेतली समजा इथं 60,325. आपल्याला काय सांगितले, 6 याची स्थानिक किंमत काय, 6 ची स्थानिक किंमत ही 2 च्या किती पटीमध्ये दिलेले आपल्याला हे काढायचे. बरोबर आहे. मग समजा आपण 6 ची आपण काय करणार, स्टार्टिंगला स्थानिक किंमत आपल्याला काढावी लागेल. मग 6 ची स्थानिक किंमत बघा काय, तर 6 ची स्थानिक किंमत बरोबर 6 दिलेलं आहे, डायरेक्टली 6 घेऊन टाका. बाजूला किती अंक असते तेवढे काय करा, डायरेक्टली 0 डायरेक्ट देऊन टाका. 1 2 3 4 अंक आहे म्हणून किती शून्य घेणार, 1 2 3 4. हे किती झाले, 4 अंक दिलेले. बरोबर आहे, म्हणून आपण 4 शून्य घेतले. त्यानंतर मित्रांनो 2 ची सांगितले, मग 2 ची स्थानिक किंमत आपल्याला काढावं लागणार आहे. मग काय करा, 2 ची स्थानिक किंमत काढून घ्या. मग 2 ची स्थानिक किंमत बरोबर 2 दिलाय, त्याच्या बाजूला काय दिलेला आहे, एकच अंक दिलाय म्हणून 2 घ्या आणि बाजूला एक शून्य देऊन टाका, कारण एकच अंक आहे. 6 च्या बाजूला 4 अंक आहे म्हणून 4 शून्य, 2 च्या बाजूला 1 अंक म्हणून 1 शून्य. बरोबर आहे. मग आता याच्या पट सांगितले आपल्याला. बरोबर आहे, 6 ची स्थानिक किंमत ही 2 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. बरोबर आहे. मग समजा 6 ची स्थानिक किंमत किती आपली आली, 60,000 आलेले. बरोबर आहे. 20 ची किती आलेली, सॉरी 2 ची किती आली, 20 आलेली. बरोबर आहे. मग आपल्याला पट सांगितलंय म्हणून आपण काय घेणार, x घेणार. बरोबर आहे. तुम्ही डायरेक्टली याला काय करू शकतात, डायरेक्टली तुम्ही याला भाग देखील देऊ शकतात. बघा मग आता मित्रांनो समजा आपल्याला x ची किंमत काढायची किंवा पट काढायची, किंवा डायरेक्टली तुम्ही करू शकतात का, एखादी मोठी संख्या दिली असेल त्याची जर स्थानिक किंमत आली असेल, बरोबर आहे, नंतर छोटी संख्या असेल का त्याची स्थानिक किंमत आली, काय करा, छोट्याने डायरेक्ट मोठ्याला काय करायचं, डिवाइड करून टाकायचं. मग 60,000 बघा 60,000 भागिले किती येणार, 20 करून टाका. हा एक शून्य कट झाला, एक कट झाला, बे की बे आणि बेत्रिक 6 किती उरलं, हा 3 उरला आणि शून्य किती उरले, 3 उरले. म्हणून किती पट आहे, तर 3,000 पट आहे. बघा मग 6 ची स्थानिक किंमत ही 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे, तर 3,000 पट आहे. तर मित्रांनो बघा अतिशय सिंपल आपण टॉपिक होता, हार्ड काही नाही याच्यामध्ये. तर लक्षात घ्या, पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तुम्ही तर तुम्हाला पूर्ण नक्की समजेल याची 100% मी खात्री देतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये संख्या व संख्याची स्थानिक किंमत पूर्णपणे बघितले. मित्रांनो बघा, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा मला. चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय भीम, जय बिरसा, जय जोहार.